खामगाव किंवा जवळपासच्या क्षेत्रात तुम्ही राहत असाल आणि टरबूज या पिकाची शेती करत असाल तर पंचरत्न कृषी सेवा केंद्र नावाचं एक दुकान आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांनाही भेट देऊ शकता। या शेतकऱ्याला पूर्णपणे मार्गदर्शन टरबूज हे पीक घेण्यासाठी हे त्यांनीच केलेलं आहे। त्यांच्याच काउंटरवरून येथे सगळे औषध आलेलं आहे, म्हणजे पेस्टिसाइड आलेला आहे आणि एकदा मल्चिंग अथरल्यानंतर ज्या काही वॉटर सोल्युबल खताचा डोस द्यावा लागते पिकाला ते सुद्धा त्यांच्याच काउंटरवरून आलेलं आहे। इथे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही नायदेवी येथे आलो होतो। हे खामगाव तालुक्यातील गाव आहे, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। आणि येथे जवळपास 1.5 एकर क्षेत्रावर संतोष कोले नावाच्या शेतकऱ्याने टरबूज या पिकाची लागवड केली होती आणि आज त्याची हार्वेस्टिंग होत आहे। आणि हार्वेस्टिंग होत असताना आपण त्यांच्या टरबूज पिकाचा अनुभव रेकॉर्ड करण्यासाठी आलो होतो। यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून माहिती मिळाल्या। आपल्यासमोर एक फळ आहे बघा आणि विंग बॅलन्स सुद्धा आहे, त्याच्यावर आपण मोजून बघू। जवळपास 6 किलो त्याचा वेट भरला आहे। विजू ठेवा ते बघा, याच्यात तुम्हाला कदाचित प्रॉपर दिसणार नाही, परंतु तुम्ही बघू शकता जवळपास एका फळाचं जे वजन आहे हे येथे 6 किलोपर्यंत गेलेलं आहे। त्यांना जे दर मिळालेले आहेत ते दर आहेत 8 रुपये 85 पैसे। आणि या ज्या बॉटल्स इथे दिसतात या बॉटल्स शेतकऱ्याने ड्रिंचिंग करण्यासाठी वापरलेल्या आहेत। अडास्का कंपनीच्या या बॉटल्स आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ड्रिंचिंगमध्ये त्यांनी दुसरं काही वापरलेलं नाही आहे। मग त्या बॉटल त्यांनी गोळा करून इथे ठेवल्या होत्या आणि व्हिडिओमध्ये सुद्धा अडास्काचे प्रतिनिधी सुद्धा इथे आले होते। त्यांच्याकडून आपण या बॉटल्स कधी कशा अवस्थेत पीक असताना वापरायच्या या संदर्भात सुद्धा माहिती घेतली। आपण इथे बॅकग्राऊंडमध्ये बघू शकतो याचं जे माल आहे लोड करणं सुरू आहे। जवळपास 18 ते 20 टनाची ही गाडी आहे। 18 ते 20 टन जर आपण पाहिलं, 20 टन जर माल हा भरला आणि 8 रुपये 85 पैशाचा जे दर आहे त्या दरच्या हिशोबाने जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास ही एक गाडी किती रुपये शेतकऱ्याला मिळवून देईल। बरं, पैसे तर शेतकऱ्याला मिळतात, परंतु जे उत्पादन खर्च आहेत हे उत्पादन खर्च दिवसांदिवस वाढत चाललेला आहे। हे उत्पादन खर्च मेंटेन करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काय करता येईल तर आपण तेही त्यांच्याकडून समजून घेतलं की जवळपास 85,000 रुपयापर्यंत त्यांना खर्च लागलेला आहे या प्लॉटमध्ये। 25 डिसेंबरची ही लागवड आहे आणि आज 6 मार्च आहे। जवळपास 25 डिसेंबर टू जानेवारी टू फेब्रुवारी जवळपास 2 महिने झाले। आणि फेब्रुवारीच्या नंतर जर आपण बघितले तर ते 3 आणि हे 6 असे जवळपास 9, तर समजून चाला तुम्ही की 70 दिवस जवळपास या पिकाला लागलेले आहेत। 70 दिवसामध्ये टरबूज हे पीक जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये या प्लॉटमध्ये या शेतकऱ्याला देणार आहेत। त्यांनी जे निविष्ठा येथे वापरल्या, निविष्ठा म्हणजे फर्टिलायझर म्हणजेच वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आणि स्प्रेसाठी जे पेस्टिसाइड यूज केले ते त्यांनी पंचरत्न कृषी सेवा केंद्र नावाचं दुकान आहे खामगावला, तेथून आणले होते। आणि त्या दुकानदाराने या शेतकऱ्याला जवळपास पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांनी टरबूजची शेती करावी म्हणून। विशेष म्हणजे या शेतकऱ्याने यापूर्वी कधीही टरबूजची लागवड केलेली नाही आहे। त्यांचं हे पहिलं वर्ष होतं आणि पहिल्याच वर्षी त्यांनी यशस्वीरित्या या पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे। दर हे शेतकऱ्याच्या हातात नसतात, दर कधी जास्त तर कधी कमी मिळू शकतात। सध्या त्यांना जो दर मिळाला तो 8 रुपये 85 पैसे प्रति किलो या प्रमाणात मिळालेला आहे। पहिला माल जो याच्यामध्ये ग्रेडिंग असते बघा, पहिला माल म्हणजे जवळपास 2 ते 2.5 किलोपेक्षा वरचं जे फळ आहे तेच इथे यांनी तोडलेलं आहे। आपण बॅकग्राऊंडमध्ये बघू शकतो इकडचा जो हा पट्टा आहे हा पूर्णपणे तोडून झालेला आहे। काही फळे इथे आहेत जवळपास ते ग्रेड 1च्या कॅटेगरीत येत नाहीत, ते ग्रेड 2च्या कॅटेगरीमध्ये येतील। त्याच्यानंतर पहिला माल निघाल्यानंतर हा दुसरा माल नंतर जाणार आहे। मागचा आपण बघू शकतो तर मागचा जो अर्ध्यापेक्षा जवळपास 50 ते 60 किंवा 60-70% 60-65% हा जो प्लॉट आहे हा याची कटिंग सध्या झालेली आहे पहिल्या ग्रेडसाठी। आणि जी गाडी येथे लोड गेलेली आहे ती गाडी आपण इथे बॅकग्राऊंडमध्ये बघू शकतो, थोडीशी ती भरायची राहिलेली आहे। तर बघा, टरबूज या पिकासंदर्भात किंवा टरबूजची शेती करण्याची जर तुमची किंवा शेतकऱ्यांची इच्छा असते तर सगळ्यात मोठा त्यांचा प्रश्न असते की मार्गदर्शन कोण करणार किंवा त्या संदर्भात त्यांना गायडन्स कोण करणार। तर इथे 11,000 झाडांची लागवड या शेतकऱ्यांनी केली होती आणि कृषी केंद्रवाल्याने यांना पूर्णपणे मार्गदर्शन इथे केलेलं आहे। तर जवळपास किती बिल झाला असं कृषी सेवा केंद्राचं तर त्यांचं मी बिल सुद्धा बघितलं। त्यांचं एकंदरीत बिल वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आणि फवारणी मिळून
43,725 रुपयाचा झालेला आहे। आज आपण रेकॉर्डिंगसाठी आलो होतो। आपल्यासोबत विजय सरकडे सुद्धा आहेत, ते कोथळी येथील युवा कास्तकार आहेत आणि त्यांचे सुद्धा आभार की त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून आपल्यासाठी वेळ त्यांनी आज दिला। कारण की शक्यतोवर ज्यावेळी आपण रेकॉर्डिंगसाठी जास्त लांब जातो तर कोणी ना कोणाला सोबत घेत असतो। बिहाइंड द कॅमेरा असा एक माणूस पाहिजे ज्याला रेकॉर्डिंग संदर्भात थोडीफार माहिती आहे किंवा तो प्रॉपरली कॅमेरा हँडल करू शकतो। तर इथे जवळपास 3 ते 4 व्हिडिओ आपण रेकॉर्ड केलेले आहेत। हा जो व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे हा व्हिडिओ विदाऊट माईक रेकॉर्ड करत आहे। याच्यामध्ये कदाचित तेवढा स्पष्ट आवाज तुम्हाला येणार नाही, परंतु विदाऊट माईक सुद्धा आपण रेकॉर्डिंग केली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आपण विदाऊट माईक घेत आहोत। टरबूज या पिकासंदर्भात तुमचे काय प्रश्न आहे आणि त्या संदर्भात काय तुमच्या अडचणी आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगू शकता। खामगाव किंवा जवळपासच्या क्षेत्रात तुम्ही राहत असाल आणि टरबूज या पिकाची शेती करत असाल तर पंचरत्न कृषी सेवा केंद्र नावाचं एक दुकान आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांनाही भेट देऊ शकता। या शेतकऱ्याला पूर्णपणे मार्गदर्शन टरबूज हे पीक घेण्यासाठी हे त्यांनीच केलेलं आहे। त्यांच्याच काउंटरवरून येथे सगळे औषध आलेलं आहे, म्हणजे पेस्टिसाइड आलेला आहे आणि एकदा मल्चिंग अथरल्यानंतर ज्या काही वॉटर सोल्युबल खताचा डोस द्यावा लागते पिकाला ते सुद्धा त्यांच्याच काउंटरवरून आलेलं आहे। इथे फळ तोडत असताना एका फळाचा आपण वेट सुद्धा बघितलं, जवळपास 6 किलो 65 ग्रॅम एवढा असा तो दिसत आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढंच। अशाच प्रकारचे व्लॉग व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।